संगमनेर शहरातील अग्रगण्य आर्थिक संस्था असलेल्या दी संगमनेर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक नुकतीच उत्साहात पार पडली। यामध्ये बँकेच्या चेअरमनपदी सी.ए. संजय शंकरलाल राठी तर व्हाईस चेअरमनपदी रवींद्र रत्नाकर पवार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे। निवडणूक प्रक्रिया व सत्कार। बँकेच्या मुख्य कार्यालयात पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोरे आणि गोरे यांनी काम पाहिले। निवडीची अधिकृत घोषणा होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या निर्णयाचे स्वागत केले। यावेळी बँकेचे माजी चेअरमन राजेभाऊ मालपाणी तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा बँकेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला। बँकेचे विद्यमान संचालक मंडळ। या निवडीच्या वेळी बँकेचे खालील सर्व संचालक उपस्थित होते। श्री राजेश ओंकारनाथ मालपाणी माजी चेअरमन, श्री मधुसूदन सुभाषचंद्र नवंदर, श्री राजेंद्र कारभारी वाकचौरे, श्री प्रकाश सुरेश राठी, श्री संतोष मोहनलाल करवा, श्री प्रकाश विश्वनाथ कलत्री, श्री मुकेश रमणलाल कोठारी, श्री संदीप श्रीनिवास जाजू, श्री महेश बिहारीलाल डंग, श्री सम्राट श्यामसुंदर भंडारी, श्री वैभव सुनील दिवेकर, श्री जुगलकिशोर जगदीश बाहेती, श्री श्याम विजय भडांगे, सौ उषा किशोर कुमार नवंदर संचालिका, सौ कीर्ती राजेश करवा संचालिका, श्री श्रीगोपाल रामनाथ पडतानी तज्ञ संचालक, श्री प्रवीण सिद्धराम दिडी तज्ञ संचालक, श्री राजेंद्र जगन्नाथ सोनार CEO मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी संगमनेरमधील नामवंत उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेषतः गिरीशभाऊ मालपाणी आणि मनीष मालपाणी यांची प्रमुख उपस्थिती लक्षणीय ठरली। नूतन पदाधिकाऱ्यांचा निर्धार। निवडीनंतर नूतन चेअरमन संजय राठी आणि व्हाईस चेअरमन रवींद्र पवार यांनी सर्व संचालकांचे आभार मानले। सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करताना बँकेच्या उत्कर्षासाठी आणि सभासदांच्या हितासाठी कटिबद्ध राहण्याचा शब्द दिला। या निवडीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून शहरभरातून नूतन पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। या निमित्ताने तिरंगा न्यूज वृत्तवाहिनी परिवाराच्या वतीने चेअरमन व्हाईस चेअरमन यांचे मनःपूर्वक अभिनंदन। सर्वांनी स्वीकारले व्हायचंय। ज्यांना जिथे जागा मिळेल तिथे त्यांनी स्थापन व्हा। सर्व महिला वर्ग वरती जागा आहे तिथे बसलं तरी हरकत नाही। सर्व महिला वर्गाने सर्व महिला वर्गाने इतक्या वेळ उभं राहण्याऐवजी बसलं तरी चालेल त्या ठिकाणी। परिवाराच्या आधिपत्याखाली असलेले ही जी आपली जी संगमनेर मर्चंट्स बँक आहे, एक महाराष्ट्रात नावलौकिक अशी बँक आहे आणि त्या बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमनपदी आज आमचे मित्र, माझे वर्गमित्र आताच नरेंद्र भाऊंनी सांगितलं की आम्ही सर्वजण गेल्या 30-35 वर्षापासून मी जसा व्यवसायात आहोत तसं आम्ही बळगत आहोतच। आपले मनोगत आणि आपल्या शुभकामना या ठिकाणी व्यक्त करतील। संजय राठी आणि रवींद्रजी पवार यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आपल्या देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण आहे। सगळीकडे प्रगतीची घोडदौड प्रचंड प्रमाणात सुरू आहे। मोठे मोठे रस्ते होत आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर वाढत आहे। कारण वरती देवेंद्र आहे, नरेंद्र आहे, मध्ये देवेंद्र आहे आणि इकडे आता रवींद्र आहे। त्यामुळे इकडे जोरात काम होईल याबद्दल काही दुमत नाही। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अत्यंत अभिमानानं सगळे स्वयंसेवक सांगतात की पहा
राष्ट्रपती आमचे आहेत, पंतप्रधानही आमचे आहेत, मुख्यमंत्री आमचे आहेत. तसं आता रोटरीला सांगायला हरकत नाही की पहा चेअरमन आणि व्हाईस चेअरमन दोघे आमचे आहेत. त्यामुळे रोटरीलाही चांगले दिवस येतील, निश्चितपणे चांगले सदस्य येतील. या बँकेचं कार्यकर्तृत्व, या बँकेची प्रगती आणि या बँकेमुळे सामान्य माणसांची होणारी प्रगती ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ज्या लोकांना सहज कर्ज मिळत नाही तिथे त्या लोकांना इथे येऊन त्यांची पत तपासून या ठिकाणी जो पतपुरवठा केला जातो, कर्ज दिलं जातं, त्यातून अनेक व्यवसाय मोठे झाले आणि संगमनेर खऱ्या अर्थानं आपल्या नगर जिल्ह्यामध्ये एक मोठी बाजारपेठ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. ती परंपरा याही पुढे निश्चितपणे चालू राहील आणि आपलं व्यापारी क्षेत्र, आपली इंडस्ट्रियल ग्रोथ या बँकेच्या माध्यमातून संजय राठी आणि रवींद्रजी पवार यांच्या नेतृत्वात निश्चितपणे होत राहील. संजय राठी हे अत्यंत तज्ञ अशा पद्धतीचे चार्टर्ड अकाउंटंट आहेत. पुण्या मुंबईच्या चार्टर्ड अकाउंटंटशी बोलणं होतं त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपले संजय भाऊ हे त्यांच्यापेक्षा काकणभर सरस आहेत, एक पाऊल पुढे आहेत आणि अधिक माहिती ठेवणार आहेत. सगळ्या फायनान्सची, करांची आणि एकूणच अर्थव्यवस्थेची माहिती ज्या पद्धतीची संजय भाऊंना आहे, नवनवीन होणाऱ्या बदलांची त्यांना ज्या पद्धतीची जाण आहे, त्या सगळ्या वातावरणामध्ये म्हणजे खरं तर हे निवडणूक बिनविरोध वगैरे करणं या डोक्यात माझ्या कधी नसतं, पण ही निवडणूक बिनविरोध झाली आणि त्याचं खरं कारण संजय राठी आहे ते सगळ्यांना आता राजेश भाऊंनी सांगितलं. आणि त्यामुळे आम्हालाही झुकतं माप द्यावं लागलं की जाऊ द्या होईल ते होईल, आता काय करतात. पण ज्या वेळेस अशा पद्धतीचं वातावरण तयार होतं आणि सगळे एका दिलानं उभे राहतात, एका हेतूनं, एका दिशेनं मार्गक्रमण करायला लागतात, त्यावेळेस प्रगती निश्चितपणे होते. आणि 1000 कोटींचा टप्पा ही त्याची एक झलक आहे. यापेक्षा अनेक मोठ्या अचिव्हमेंट्स येणाऱ्या कालखंडामध्ये राजेश भाऊंच्या मार्गदर्शनात संजय भाऊ आणि रवींद्र भाऊ हे करतील. त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि तुम्ही लोकांनी विनंती केल्यामुळे त्या आकडाला फोन केला फक्त आपण टायमिंग लिहिल्यानंतर आपण 12:30 अजून नोटीस मध्ये तसं नमूद असल्यामुळे तसं आपलं करावं लागेल. आपण ही प्रक्रिया सुरू झाली असं जाहीर करतो. ज्याचा कोणाला अर्ज भरायचा तरी भरावं. प्रक्रिया कशी असेल, अर्ज भरणे, अर्ज छाननी, माघार आणि रिझल्ट डिक्लेअर, 2 अर्ज असतील दोन्ही पदासाठी तर आपण ते डिक्लेअर करून टाकू. ओके. चेअरमन पदाचा जो अर्ज आहे तो श्री राजेश मालपानी यांनी सूचन केलेलं आहे आणि उमेदवार आहेत संजय शंकरदास राठी. एकच अर्ज असल्याने आणि तो पूर्णपणे स्वाक्षरी केलेला असल्याने मी राठी सर यांना चेअरमन पदी निवडून आले. वाईस चेअरमन पदासाठी अनुमोदन कोण केले? माझं पण नाव राहिले कार्यक्रमच करायचं. वाईस चेअरमन पदासाठी
मधुसूदन नावंदर यांनी सूचन केलेलं आहे आणि उमेदवार आहेत रवींद्र रत्नाकर पवार. एकच अर्ज आहे आणि ते पूर्ण असल्याने मी त्यांना व्हाईस चेअरमन पदी निवडून आलेले आहे. दोन्ही पद निवडून आलेले आणि आपली मिटिंग त्याच्यासाठीच असलेली मिटिंगचे कामकाज संपले असे जाहीर करतो आणि दोन्ही निवडून आलेल्या चेअरमन व्हाईस चेअरमन या दोघांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. या ठिकाणी प्राधान्यामधून आदरणीय श्री संतोषजी गोरे, आदरणीय ज्ञानेश्वरजी गोरे आणि राजेंद्रजी वागचौरे या ठिकाणी उपस्थित राहिले. 12:30चा टायमिंग होता. तुम्ही सर उन्हाचा वेळ पाहून आम्ही गेलेली सूचनाला तुम्ही मान्यता दिली आणि तुम्ही 11 वाजता त्या ठिकाणी उपस्थित झालात आणि या ठिकाणी आमच्या नवीन भविष्याची निवड श्री संजू भाऊ आणि श्री रवी पवार यांना त्याबद्दल मी आपले खूप खूप आभारी आहे. बँकेच्या वतीनं मी आपला एक सत्कार करू इच्छितो. मी आदरणीय आमचे मार्गदर्शक राजेश भाऊ यांना विनंती करतो त्यांनी गोरे सर यांचा सत्कार करू. राजेंद्रजी माझ्या ऑफिसमध्ये त्यांनी बरेच वर्ष माझ्याकडे काम केलेलं आहे. आज आणि तुमच्या हाताने त्यांचा सत्कार होतो हे खूप मोठी योगायोग आहे सर. कसं इकडे नाही अजून जी संगमनेर मर्चंट बँकची घोडदौड आणि त्यांच्या जे सोबत माझे सगळे मित्र आहेत ते आजपर्यंत तर मर्चंट बँकची अत्यंत जोरदार घोडदौड चालू आहे. या ठिकाणी आमचे जिगर म्हणजे खूपच कधीपासून ते गेले 40 वर्ष आम्ही सोबत आहोत असे मित्र संजय राठी, आमचे जिगर रवी पवार, रवींद्र रत्नाकर पवार हा महत्वाचा भाग आहे. तर अशा या दोघांना राजेश भाऊंनी राजेश भाऊंनी त्यांच्या टीमनी ही संधी दिली. आमच्यासाठी फार मोठी संधी का वो संजय राठी आज चेअरमनशिपची धुरा सांभाळणार आहे, व्हाईस चेअरमन पदी रवी पवार धुरा सांभाळणार आहे आणि या बँकेचं इतकं महत्व आहे का आज आमदार खासदार आणि संगमनेर शुगर फॅक्टरीच्या चेअरमन नंतर जर कुणाचं चर्चा असते तर ती संगमनेर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक. म्हणून याचं महत्व इतकं महत्व आहे. म्हणून याला कोणी असं समजायचं नाही का हे चेअरमनशिप मिळणं ही फारच मोठी गोष्ट आहे, व्हाईस चेअरमनशिप मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. आज मी माझ्या दोन्ही मित्रांचा खूप खूप अभिनंदन करतो आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये मर्चंट बँकेची त्यांनी प्रचंड प्रगती करो, सर्वसामान्यांची खूप सारी कामं करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद सर्व मित्रांना. 26-28 या सालात चेअरमन व्हाईस चेअरमन या पदाची निवड झाली. चेअरमन श्री प्रतिज्ञश सगळ्यांचे मित्र संजय राठी आणि रवींद्र पवार यांच्या निवडीबद्दल आपण सोबत शुभेच्छा तर देत आहोत. पण यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था गेल्या 25 वर्षाचा उल्लेख आता केला राजेश भाऊंचा. त्याच्या अगोदरचाही काही उल्लेख खूप गरजेचा वाटतो. या ठिकाणी सगळ्या त्यांनी त्याचं आर्टिकल AI वर आहे जे येऊ घातलेलं आहे. त्यामुळे पुढे काय येऊ घातलंय संजय म्हटलं तर आता भाऊ संजय तुमचा गीता सांगत असतो आणि मित्र संजय हा दोघांची व्हिजन आणि पुढचं पाहणं लांबवरचं दृष्टी ठेवणं हे सगळ्यांचं महत्वाचं संजय इथे आहे. संजयची मेजॉरिटी आहे पण भाऊ संजय आणि मित्र संजय दोघांना ही व्हिजन आहे पुढचं पाहण्याचं आणि त्या दोघांचं मार्गदर्शन. जरी संजय छोटा असला तरी अनेक वेळा आमची मेंटरिंग आणि कोचिंग त्याच्याकडे असतं. संजय आमचा परमनंट ऑडिटर, वेल विशर, मेंटर ग्रुपचाही आहे
आणि बँकेसाठी त्याने अथक 2002 पासून शेवटी यावेळेस त्याला चेअरमन करायचं त्या आमच्या सगळ्यांनी मनी धरलं होतं आणि तो म्हणे मी काही निवडणूक लढवणार नाही. पर्याय एकच राहिला होता की निवडणूक बिनविरोध कर. त्या पद्धतीने बिनविरोध निवड आणि त्याचा आज हे फळ आपल्या सगळ्यांसमोर आहे. बाकी अनेकांना बोलायचंय म्हणून माझ्या बऱ्याच ज्या विशेष आहेत त्या पत्ररूपात संजयला देईन या ठिकाणी. परंतु त्याचं विजन सगळ्याच बाबतीत आधी घरात एकटाच सीए पहिला सीए झाला राठी परिवाराचा. मग एकाचे 2 सीए झाले, आता 2चे कदाचित 4 होतील कारण एकाचे 2 सीए झाले, मुलगा आणि बहू असे एकाचे एक या पिढीत 1 होता, पुढच्या पिढीत 2 झाले आणि त्याच्या पुढच्या पिढीत आता 4 व्हायची तयारी पण त्यांनी विजन त्याचं आहे. त्या संजयला आणि सोबत रवी आहे, मित्र आहे, एका गँगचे आहेत, बऱ्याच सिमिलरिटी आहेत आणि एका मंडळाचे आहेत असं म्हणतात, वेगळ्या मंडळाचे आहेत असं. आणि रवीने पण मागच्या वर्षी बँकेला इन्शुरन्स व्यवसायातून वेगवेगळ्या पद्धतीने चांगला फायदा करून दिला आणि यावर्षी त्याने मोठं टार्गेट ठेवलंय आणि फॉर्म भरतानाच संचालक होतानाच त्याने खूप मोठं टार्गेट घेतलेलं आहे की एक मोठा इन्शुरन्स बिझनेस हा साईड इन्कमसाठी बँकेला खूप कामी येईल. तो इनडायरेक्टली मागच्या वर्षी झाला, कदाचित डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली यावर्षी मल्टीफोल्ड होईल याविषयी शंका नाही. त्याची साथ रवी म्हणजे सगळीकडे त्याचे किरण असतात, बरोबर अंधारातही प्रकाश देणारा रवी आणि लांबर पाहणारा संजय अशी वंडरफुल टीम आल्यामुळे आता मर्चंट बँकेची प्रगती नव्या उंचीवर जाईल यात काही शंका नाही. दोघांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांच्या धन्यवाद. राजेश भाऊ मालपाणी यांच्या नेतृत्वाखाली बँकेने 1000 कोटीचा मिश्र व्यवसायाचा उद्दिष्ट पार पडलेला आहे. राजेश भाऊने या ठिकाणी गत 25 वर्षापासून बँकेची सतत प्रगती पथावर व्हावी यासाठी त्या ठिकाणी लक्ष देऊन आहेत. आज हा सोहळा पुढे जा आजपासून या ठिकाणी अध्यक्षपदाची धुरा आमच्या बँकेचे आमचे सर्वांचे मित्र श्री संजयजी राठी की जे 2002 पासून बँकेच्या टेक्निकल आणि संचालक पदावर राहिलेले आहेत. गत 25 वर्षापासून ते बँकेच्या कार्यामध्ये आहेत. ही एक खूप आनंदाची बाब आहे. त्यासाठी आणि ते या पदावर विराजमान झालेले आहेत त्यासाठी आपण सर्वजण आलेले म्हणजे मालपाणी परिवारातील सर्व आमचे संजीव भाऊ, राजेश, मनीष भाऊ, आदरणीय बाई आणि राठी परिवाराचे संजयजीच्या मातोश्री आणि त्यांच्या परिवारातील त्यांच्या अर्धांगिनी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, सर्व खातेदार, सर्व संचालक आणि सर्व आदरणीय पाहुणे. आपल्या संजय हे नाव खूप प्रिय आहे. राजेश भाऊच्या भावाचं नाव सुद्धा संजय आहे आणि ते नेहमी कायम हौसमध्ये असतात. आणि दुसरे संजय या ठिकाणी आलेले आहेत. मी या ठिकाणी संजय भाऊंचे खास मित्र रवींद्र भाऊ पवार या ठिकाणी बँकेचे व्हाईस चेअरमन म्हणून कार्य सांभाळणार आहेत. दोघे येताना निश्चित सोबतच येणार आहेत. तर मी आदरणीय मधुसूदनजी नावंकर यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा रवी पवारांचा या ठिकाणी सत्कार करायचा आणि त्यांना शुभकामना द्यावायच्या आहेत. मधू वरती दोरा बांध ना म्हणजे त्यांची उंची जरी कमी असली आणि हार मोठा झाला असला तरी
बुट्ट्याला गगन फेकू नये असं म्हणतात ना, तसं रवी भाऊचं आहे.